सुरू करूया. आज तारीख बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती 5. तर आजचा डे काय आहे किंवा आजचा दिवस माझा कसा गेला तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगतो की आज माझे 2 एस एल गेलेले आहेत दिवसाच्या स्टार्टिंगलाच. आणि आत्ता किती एक वाजले. सकाळपासून 2 एस एल गेले ते मी शेअर नाही गेलेले. तुम्हाला मी आत्ताचा ट्रेड शेअर करतो. आत्ता मी गोल्डमध्ये एक ट्रेड घेतलेला आहे, बघू शकता. इथं मी ट्रेड घेतलेला आहे, इथं सेलिंगला बसलो आहे ह्या लाईनीला. इथं एस एल आणि इथं टी पी माझा इथं एक्सप्रेसमध्ये दाखवतो तुम्हाला, बघू शकता. ह्या पॉईंटला एंट्री घेतलेली. एस एल जो आहे आपला $2.78 आहे आणि टी पी जो आहे तो $6.54 आहे. आणि सकाळी जो माझा लॉस झाला तर तो पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. हां, तर बघू शकता 5/7/2025 पहिला ट्रेड घेतला होता बी टी सीमध्ये बाय साईडला ह्या प्राईसला घेतला होता. तर तो एस एल गेला $2.79 एस एल गेला कॅन्डल लेवलनुसार, कॅल्क्युलेशन लेवलनुसार. तर ह्यातून मला काय शिकायला भेटलं की डबल टॉपचा जो सेकंड टॉप आहे तिथे एंट्री घेतली होती, तर ती चूक होती माझी. दुसरा गोल्डमध्ये घेतला होता सेल साईडला ह्या प्राईसला 1:7चा रिस्क रिवॉर्ड होता त्याचा पण एस एल गेला $2.22. तर तेच होतं, कॅल्क्युलेशन लेवल होती त्याची पण त्याच्यानुसारच घेतला होता. तर त्यातून मला काय शिकायला भेटलं, जो लॉस झाला ह्यातून रिजेक्शन लिक्विडिटीने घेऊन मार्केटिंग मुवमेंट दिली. मार्केटने रिजेक्शन घेतल्यानंतर मार्केटिंग मुवमेंट दिली, दॅट्स इट. आणि आता जो ट्रेड घेतला आहे तर त्या ट्रेडचं रिझन मी तुम्हाला सांगतो की काय रिझन आहे. बघू शकता हा ट्रेड येतो. हां, ह्या ट्रेडचं रिझन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ओके, एकदा बॅटरी लो झाली मी चार्जिंगला लावतो, नाहीतर उगाचच मध्ये बंद पडून जाईल. ठीक आहे, लॅपटॉप लावला आहे चार्जिंगला. फास्ट चार्जिंगचा ऑप्शन काय येत नाही. ठीक आहे, चार्जिंगला लावला आहे, काय त्रास होणार नाही आपल्याला. चला आता ठीक आहे, तुम्हाला याचं रिझन एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिल्यांदा 5 मिनिटाचा टाईम फ्रेम ओपन केला आहे. इथं आपण ही जी लो कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा हाय लो घेऊया आपण. आणि ह्या वेळेस हा वाला फिबोनाची लेवल वापरायची. बघू शकता इथे ही जी रेंज डन झालेली, ऑलमोस्ट डन झालेली, प्लस मायनस थोडंसं एरर आहे. इथे ही जी रेंज डन झालेली आणि ही जी मागची आपण रेंज एकदा चेक करूया हाय कॅन्डलनुसार. तर बघू शकता ह्या कॅन्डलनुसार रेंज बघायला गेलं तर ऑलमोस्ट डन झालेली आहे. इथं आपला रिव्हर्सल भेटलेला आहे, इथं रिव्हर्सल भेटलेलं आहे. त्याच्यानुसार मी इथं रिव्हर्सल पॉईंटसाठी एक्सपेक्ट करतो आहे. तुम्हाला एकदा हे पूर्णपणे आखून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल पूर्णपणे. काढतो एकदा. ही हाय कॅन्डल आहे, ह्या हाय कॅन्डलचा हाय टू लो मी तो मार्क केला आहे. बघू शकता कोणतं आहे लेवल. ओके, हीच लेवल आहे. तर आपण इथं बॉक्स आखून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. हा बॉक्स आणि ह्या बॉक्सची लेवल एकदा आपण घेऊया आपण 0.5 पण एकदा ऑन करूया. बघू शकता ह्या लेवलला एक्झॅक्ट माझी एंट्री. इथं मी सेलिंगला बसलो आहे आणि टी पी बघू शकता इथं पण टी पी माझा. आणि हा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ॲक्च्युअल म्हणलं. तर मी इथं एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की बघू शकता आपलं किती पॉईंटची मुवमेंट भेटते. आता सध्या इथं जी सेलिंग होती तर इथंपर्यंत भेटली आपल्याला. सेलिंग भेटली एक जवळजवळ 1000 ते 1200 पॉईंटपर्यंत सेलिंग भेटली आपल्याला. इथंपर्यंत एक 1400 पॉईंटपर्यंत सेलिंग भेटली. जेव्हा इथून बाईंग भेटली तेव्हा आपल्याला बाईंग भेटली 1000 पॉईंटच्या दरम्यान. ओके, तर आपल्याला सेलिंग जे इथं फार कमी शो करते. बघू शकता इथे सेलिंग 700-800 पॉईंटच सांगते. त्याच्यामुळे मला एक असं वाटतं आहे की ही जी कॅन्डल आपण निवडतो ही चुकीची कॅन्डल निवडते. आपल्याला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जाऊन एकदा चेक करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे काढण्यापेक्षा ह्याला आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सेट करावं नाही का, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही कशी. ठीक, 15 मिनिटामध्ये आलेलं आहे. तर 15 मिनिटाच्या कॅन्डलनुसार आपण एकदा कॅल्क्युलेशन करून बघूया की आपले लेवल बरोबर आहे का.
इथं कुठे 1001 पॉईंट मला आय थिंक वाटते की हां, इथं मला वाटतं की इथं पण गेम मार्केट. चला आता आपण इथं कॅल्क्युलेशन काढूया. आपली एंट्री कुठे बसली आहे. प्लस मायनस एरर. फाय पॉईंट ओपन केले. इथं कुठं आपली एंट्री बसलेली आहे. तर टार्गेट इथं कुठे शो करता येते. आपण याचा जे टार्गेट आहे ते इथं पण ठेवूया ह्या कॅन्डलच्या लोला. आत्ता जो चालू आहे तो 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये. ओके, इथं कुठं टार्गेट आपण एक्सपेक्ट करूया. ठीक आहे, एक जवळजवळ $10 आपल्याला टार्गेट भेटतो आहे. बघूया त्याचं काय रिझल्ट राहतो आहे. तुम्हाला मी सगळं शेअर करेनच. आपली जी एंट्री आहे ती इथं कुठे एंट्री आपली प्लेस झालेली आहे. एस एल इथं. हां, बरोबर आहे. आणि टी पी इथं आहे आपला. हा 15 मिनिटाच्या चार्टमध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि ह्याला पण आपण एकदा 15 मिनिटामध्ये सेट करून टाकूया जेणेकरून त्रास नको कसला. 15 ते 30 करूया. ठीक आहे, 5 मिनिटाचा हा आहे. ओके, हे रिझन आहे बेसिकली याचं. आणि मी तुम्हाला सांगतो की बी टी सीमध्ये जो सकाळी माझा एस एल घालता तो लिक्विडिटी स्वीपनुसार मी जो सांगितलं होतं मला की इथं नाही इथं कारण दिसते बघा रेजिस्ट्रेशन लिक्विडिटी. सॉरी, बी टी सीमध्ये नाही, गोल्डमध्ये होते. रेजिस्ट्रेशन लिक्विडिटी घेऊन मार्केटने मुवमेंट दिली. पहिलं तर हे, दुसरं डबल बॉटम पॅटर्नचा टॉपला एंट्री घेतली. हे दोन्ही तुम्हाला मी सांगतो आहे. ह्याच्यामध्ये ड्रॉ केले का? हां, बघू शकता इथं डबल बॉटम तयार झालेला आहे. हा टॉप आणि हा टॉप. मी इथं एंट्री घेतली होती बाईंग साईडला. तर इथं एक सेलिंग इथं आज ते त्याच्यानुसार मला समजून जायला पाहिजे होतं की इथं मला बाईंगला बसायला नको. मला इथं काय करायला पाहिजे होतं की इथं हा हाय निवडा पाहिजे होता आणि ह्या हायच्यावर जी कॅन्डल क्लोज झाली तर मला इथं बाईंगला बसायला पाहिजे होतं. ही एक माझी चूक झाली, जो मी व्हिडिओ थ्रू स्वतःलाच एक्सप्लेन करतो आहे, जी मला भविष्यामध्ये खूप कामाला येईल. आणि दुसरी गोष्ट, मी गोल्डमध्ये एक ट्रेड घेतला होता. तो गोल्डचा आय थिंक मी डिलीट केला, चेक करावं लागेल मला. नाही तर नाही येतो. काय दिलं होतं त्याचा लिक्विड? ओके ओके ओके, लिक्विडिटी रिजेक्शन कुठं होतं? इथं होतं. हां, इथं सेलिंगला, इथून ते इथं पण सेलिंगला बसलो होतो मी. एका मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ना इथं एक चांगली सेलिंग आली होती, मी दिसत होती इथं बघू शकता. इथं रिजेक्शन भरपूर आले ह्या इथं. तर माझी सेलिंगची जी ॲक्च्युली एंट्री होती ती इथं लावली होती मी. ह्या प्राईजला एंट्री होती, इथे एस ठेवला होता आणि हे टार्गेट होतं. हे एका मिनिटा टाईम फ्रेममध्ये होतं. इथं 5 मिनिटामध्ये पण छोटं दिसतं बरोबर. तर मला माझी इथं एस एल आणि इथं एंट्री ठेवायला पाहिजे होती. कारण का मार्केट इथं रिजेक्शन भरपूर येत होते म्हणून इथं मार्केटला यायला पाहिजे होतं. रिजेक्शनमध्ये पूर्ण लिक्विडिटी घेण्यासाठी आणि तिथून एक सेलिंगसाठी एक्सपेक्ट करायला पाहिजे होतं मला. तसं मी न करता इथं चूक झाली माझी की माझी एंट्री इथं होती मिडल पॉईंटला आणि एस एल हे रिजेक्शन पाहिजे होतं. त्याच्यामुळे माझा मार्केट इथं एस एल खाऊन नंतर टिकून गेला. तर हे दोन चुकीमुळे माझं आज 2 लॉस झाले. तर हे तिसरा ट्रेड मी टाकलेला आहे इथं, जो तुमच्यासमोर बघू शकतो. हे काय रनिंग प्रॉफिट चालू आहे त्याचं आत्ता सध्याचं. इथं पण आपण हे करून ठेवलं आहे. ओके, एस एल आहे आणि याचा रिस्क रिवॉर्ड पण चेक करू आपण काय आहे रिस्क रिवॉर्ड. ह्याचा रिस्क रिवॉर्ड समथिंग एक 4चा येतो आहे समथिंग बघायला गेलं तर 3.5. ओके, एक 3.5चा 1:3.7 येतो आहे. ठीक आहे, बरं आहे तरी. एक हा जर सपोज हा एस एल गेला तर हा माझा लास्ट ट्रेड राहील आज डेचा, कारण की खूप लॉस झाले डेमध्येच. पहिलेच 2 लॉस खाल्ले, टोटल $6 लॉसमध्ये आहे मी आता सध्या.
हा गेला तर एक टोटल मी एक $7 ते $7.5 लॉसमध्ये होते. त्याच्यामुळं हा ट्रेड सपोज यासाठी गेला तर मी आज पास करणार आहे, भले मला किती भारी एंट्री भेटली तरी. नाहीतर हे दुसरं आहेच आपलं हे. त्याच्यामुळं आत्ता तर एवढंच आहे. बाकी हा ट्रेड विन झाला किंवा एस एल गेला तर मी हा शेअर करेनच तुम्हाला. आता सध्या व्हिडिओ जास्त मोठा न करता इथंच एंड करूया. बाय गाईज. कॅमेरा सेट करू पहिला, व्हिडिओ करतो. तर तुम्हाला सांगतो आजचा ट्रेडचा रिझन. आजचा दिवस बघू शकता. मगाशी जो तुम्हाला मी ट्रेड शेअर केला होता तो इथून सेलिंगसाठी गेला होता ह्या पॉईंटपासून. तर इथून तो लास्ट ट्रेड होता आपला, ह्याचा पण एस एल गेला, तो एस एल द्यायचा राहिला आहे माझा. एक नेक्स्ट ट्रेड भेटले, परफेक्ट एंट्री भेटली, पण ते आपण नाही घेतले. तर का? कारण की आजचं झालं आहे कोटा कंप्लीट आपल्या एस एलचा. जवळजवळ नाही म्हटलं तर $7.7 एस एल गेला त्याच्यामुळं आज तर नाही करायचं. एक ट्रेड इथं भेटला आहे. कसा भेटला हे कॅल्क्युलेशननुसार इथं रेंज आहे, ती रेंज इथं कंप्लीट झालेली. तर इथून एक सेलिंगची कॅन्डल तयार झाली. तर हे सेलिंगची कॅन्डलनुसार मार्केट इथं पण द्यायला पाहिजे. तर त्याच्यानुसार इथं ही बरोबर एक्झॅक्ट पिन पॉईंटला एंट्री भेटली. मार्केट इथून एक शार्प फॉलिंगची कॅन्डल दिसते, फॉल पण एकदम जबरदस्त करते. तर बघू आता ह्याचा रिझल्ट काय राहतो. ह्याचा रिझल्ट मी तुमच्या समोरच दाखवायला. एकदा टी पी कंप्लीट झालं की परत एकदा व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करेनच. आता तात्पुरतं हे डिलीट करू, कारण की हे आता नाही कामाचं आहे, उद्या लागणार आपल्याला. असं आहे. हा एक डाऊन साईडला ट्रेड मी टाकलेला आहे. मार्केट इथं आहे, इथं पण याचं टी पी डी नाही तिथं, कारण की आज मार्केट थोडंसं वायबलच आहे. सकाळपासून 3 एस एल गेले, गोल्डमध्ये 2 आणि बी टी सीमध्ये 1 गेलेलं आहे. बी टी सीचा काय वेळ आपण चेक करूया. बी टी सी पूर्ण बाईंगला शिफ्ट झालेलं आहे, एकदम बाईंग आली खतरनाक आली. इथंपर्यंत गेला, इथं मार्केट इथं रेंज होती बरं का मार्केटची कंप्लीट. त्याच्यामुळे मी दिवसभर वाट बघतोय. इथं रेंज कंप्लीट होते, जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत एक सेलिंगला आपल्याला भेटणार नाही. तुम्हाला मी इथं आपण पण देतो की ह्या पॉईंटपासून एक सेलिंग बघायला भेटू शकते. मी आय थिंक मार्केट खाली आलं तर ते एंट्री देण्यासाठी चालतं काय की आपण चेक करूया एंट्री शेअर टूलनुसार. बघू शकता परफेक्ट एंट्री द्यायला मार्केट आलं खाली. सपोज आपली एंट्री इथे पेंडिंगला जरी असली असते ना अशी असं असायला पाहिजे होतं, पण आपण नाही घेतली ती एंट्री. चांगल्या एंट्री मिस करतो आणि सगळे अशा खराब एंट्री घेतो. जाऊ दे. ही बी टी सीचं इथून एक सेलिंग बघायला भेटू शकते. आणि गोल्डचं मी जसं की तुम्हाला दाखवलं की आता सुद्धा एक सेलिंग येऊ शकते इथंपर्यंत, म्हणजे तुम्हाला मी आता सुद्धा शेअर केलेलंच आहे. बाकी काही एवढंच आहे. चला हा व्हिडिओ एंड करूया आणि सगळे टी पी कंप्लीट झाले की तुम्हाला परत एकदा भेटतो. तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं की मार्केटचं काय बिहेवियर राहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बी टी सीचं बघूया. बी टी सीचं जसं मी तुम्हाला बिहेवियर शेअर केला होता की इथून बाईंग येणार आहे ह्या लेवलपर्यंत, आणि ह्या लेवलपर्यंतपासून आपल्याला एक रिव्हर्सल पॉईंट बघायला भेटेल. सेम एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. आपल्या इथे एक रिव्हर्सल पॉईंट बघायला भेटले. तुम्हाला 15 मिनिटामध्ये दाखवतो. हे रिव्हर्सल कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलनुसार रेंज इथंपर्यंत येते आणि आपण 5 मिनिटामध्ये बघितलं तर एंट्री परफेक्ट ह्या लेवलला आलेली बघू शकतो. एक्झॅक्ट ह्या लेवलला एंट्री भेटलेली आणि शार्प फॉलिंग पण आपल्याला दिसत आहे कॅन्डलची, बघू शकता. आणि खूप लोक म्हणत होते की बी टी सीचं होतं आहे पण गोल्डचं थोडंसं थकतं आहे, आपलं गोल्डचं थोडंसं कन्फ्यूज होतं आहे. तर गोल्डचं तुम्हाला दाखवतं एकदम. लेट्स सी. बघा गोल्डची सेलिंग बघ कशी आली. तुम्हाला मी इथं कुठं मार्केट असताना सांगितलं होतं की शार्प फॉलिंग येणार आहे. आली फॉलिंग, फॉल आला आणि बघू शकता इथं आय थिंक 75%ला रिएक्शन मारलं आय थिंक सो. हां, इथे याला ब्रेक केलं, ह्याचा अर्थ मार्केट येणार आहे खाली. इथं सपोर्ट घेते, इथं सपोर्ट घेईन, त्यानंतर आपल्याला इथे सेलिंग बघायला भेटेल इथंपर्यंत. किंवा ही कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली कुठं, ही जी लाईन आखली निळेवाली, ह्या निळ्या लाईनीच्या वर कोणतीही कॅन्डल क्लोज झाली तर आपण इथं एक्झिट होऊया, कारण की ह्याच्या खाली मार्केट जाणं मग अशक्य येते. सपोज ह्याच्यावर कुठली कॅन्डल क्लोजिंग झाली तर ह्याच्यावर कॅन्डल क्लोजिंग नको, ह्याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग व्हायला पाहिजे.
आणि एक सेलिंगचा पॅटर्नही तयार व्हायला पाहिजे. तर आपण इथं अजून एक सेलिंगला प्लॅन करू शकतो. पण आता नाही करणार, कारण की ऑलरेडी आपलं बघू शकतो तुम्हाला लॉस तुम्हाला दाखवतो आजचा. टुडेचा लॉस बघा, 5 तारखेला 3 ट्रेड घेतलेत BTCमध्ये आणि 2 गोल्डमध्ये. एक BTC बायला, गोल्ड सेलिंगला. तर तिन्ही लॉस झालेत. कॅल्क्युलेशन लेवलचे आहे ना, काय काय शिकायला भेटलं बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी मगाशी दाखवत वाचून ते. हे असं झालेलं आहे. ठीक आहे, आता सध्या काहीच करू शकतो आपण. आता सध्या इथून एक सेलिंग बायला भेटते, रेड कॅन्डल तर चालू आहे. बघूया काय होतं आहे. बाकी एकदम व्यू आणि डायरेक्शन तर एकदम खतरनाक होते, सगळे एकदम मस्त वर्क करतात बघू शकता. आता हे पण एक रिट्रेसमेंटला आलेलं आहे. इथं कुठे 50%ला आय थिंक किंवा इथं येईन ते रिट्रेसमेंटला परत. आणि एक फॉलिंग बघायला भेटू शकते आपल्याला BTCमध्ये. आणि टार्गेट बघू शकता, टार्गेट ह्याचा आहे 104,246. तर वाट बघूया, जेव्हा होईल तेव्हा मी सांगेनच तुम्हाला.